तळोद्यात प्रशासनाच्या दारातच स्वच्छतेचा कहर, मेलेला उंदीर, कचऱ्याचे ढीग, प्रशासन झोपेत. नमस्कार, आपण पाहतात परिवर्तन 24 न्यूज. तळोदा शहरातील मध्यवर्ती प्रशासकीय इमारती स्वच्छतेचा पूर्णपणे बोजवारा उडाल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. या इमारतीत उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसीलदार कार्यालय, पोलीस ठाणे, कृषी अधिकारी कार्यालय, उपकोषागार, दुय्यम निबंधक, भूमापन कार्यालय यासह अनेक महत्त्वाची शासकीय कार्यालये असल्याने येथे दररोज अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. मात्र एवढ्या महत्त्वाच्या इमारती स्वच्छतेकडे पूर्ण दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. पहिल्या मजल्यावर चक्क मेलेला उंदीर आढळून आल्याने परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे नागरिक आणि कर्मचाऱ्यांना नाक मुठीत धरून वावरावे लागत आहे. तळमजल्यावर तहसीलदार यांच्या दालनाच्या शेजारी कागदोपत्री कचऱ्याचा ढीग साचलेला असून उकिरड्याचे स्वरूप निर्माण झाले आहे. शिवाय तळमजल्यावरील मोकळ्या जागेतही मोठ्या प्रमाणावर घाण दिसू लागली आहे. इमारतीत प्रवेश करताच दर्शनी भागात धूळ साचलेली असल्याने संपूर्ण परिसरात अस्वच्छतेचे चित्र स्पष्टपणे जाणवते. दररोज शेकडो नागरिक ये-जा करत असलेल्या या इमारतीत अशी परिस्थिती असल्याने प्रशासनाच्या कामकाजावरच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. स्वच्छता राखण्याची जबाबदारी नेमकी कोणाची आणि इतक्या गंभीर परिस्थितीकडे अधिकारी का दुर्लक्ष करत आहेत, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. स्वच्छतेच्या बाबतीत शासनाकडून मोठमोठ्या घोषणा केल्या जात असताना प्रत्यक्षात मात्र शासकीय इमारतींचीच अशी अवस्था असल्याने संताप व्यक्त होत आहे. संबंधित विभागाने तातडीने स्वच्छता मोहीम राबवून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे. परिवर्तन 24 न्यूज. तळोद्यातील प्रशासनाच्या दारातच अस्वच्छतेचा कहर.